नमस्कार मित्रांनो. गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू होता. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत होती. पण अचानक पाऊस गायब झाला. अनेक ठिकाणी ऊन पडू लागलं आणि उकाडाही वाढलेला आहे. मग प्रश्न पडतो, पाऊस अचानक का थांबला? हा ब्रेक किती दिवसांचा आहे आणि पुन्हा मुसळधार पावसाची सुरुवात कधी होणार? भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. चला संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, मान्सून म्हणजे सतत रोज पडणारा पाऊस नाही, त्यामध्ये सक्रिय आणि कमकुवत असे टप्पे असतात. सध्या महाराष्ट्रात मान्सून काहीसा कमकुवत झालेला आहे. यामागे काही प्रमुख कारणे आहेत. ते म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र. जेव्हा बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ढग तयार होतात आणि पावसाला जोर येतो. पण सध्या अशी प्रभावी प्रणाली नसल्याने पावसाचा जोर कमी झालेला आहे. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकलेला आहे. मान्सून ट्रफ म्हणजेच पावसाला चालना देणारी पट्टी. ही पट्टी उत्तरेकडे गेल्यामुळे महाराष्ट्रात येणारा ओलसर वारा कमी झालेला आहे आणि त्यामुळे अनेक भागात पाऊस हा थांबलेला आहे. व तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वातावरणातील ओलावा कमी. पाऊस पडण्यासाठी वातावरणात पुरेसा ओलावा आवश्यक असतो. तो सध्या तरी कमी झालेला आहे. सध्या काही भागात ओलावा कमी झाल्याने ढग तयार होण्याचे प्रमाणही घटलेले आहेत. मग आता ऊन का पडत आहे? पाऊस थांबल्यानंतर ढग कमी झालेले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडू लागलेला आहे. यामुळे दिवसा तापमान वाढलेले आहे आणि उकाडाही जाणवू लागलेले आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परिस्थिती मान्सूनच्या ब्रेकमध्ये सामान्य मानली जाते. पण पुन्हा पाऊस हा कधी सुरू होणार? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामध्ये ही प्रणाली मजबूत झाल्यास पुन्हा ओलसर वारे महाराष्ट्राकडे येतील आणि अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो. मित्रांनो, कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्या भागांनी सावध राहावे हे खाली आपण बघूया. पाऊस पुन्हा सुरू झाल्यानंतर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असू शकते. यामध्ये विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील काही भाग या ठिकाणी स्थानिक प्रशासनांच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. व यामध्ये शेतकऱ्यांनी काय करावे व शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना? पावसाचा हा छोटा ब्रेक काही पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, पण काही पिकांसाठी हा धोकादायक पण ठरू शकतो. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असेल तर ते कमी होण्यास मदत होईल. मात्र पावसाची शक्यता लक्षात घेऊन खत फवारणी किंवा शेतीची इतर कामे स्थानिक हवामानाचा अंदाज पाहूनच ही नक्की करावी. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकांनी काय काळजी घ्यावी? हवामान खात्याचे अधिकृत अंदाज नियमित पाहावा. मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्यास अनावश्यक प्रवास टाळावा. नदी, नाले आणि धबधब्याजवळ जाणे टाळावे. वीज चमकत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय नक्की घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. हवामान बदलाचा परिणाम हा आहे व तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलत असतो. पूर्वी अनेक दिवस सतत पाऊस पडत असे. आता मात्र काही दिवस अतिवृष्टी तर काही दिवस पूर्ण विश्रांती असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यात अशा चढ उतारांची शक्यता अधिक वाढू शकते. यामध्ये तर मित्रांनो, पाऊस अचानक थांबण्यामागे मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा तात्पुरता ब्रेक, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव आणि वातावरणातील बदल हे आहे. मात्र हा कायमचा नाही. हवामानातील पुढील घडामोडींनुसार पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावर विश्वास ठेवा आणि आवश्यक ती काळजी नक्की घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल, महत्त्वाच्या, विश्वासार्ह आणि मराठीतल्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.